नमस्कार श्रोते हो, हेल्थ गुरु आय केअरच्या आजच्या अत्यंत महत्त्वपूर्ण भागात आपलं सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, गरोदरपणाच्या 7व्या महिन्यानंतर पोटात बाळ दिवसातून किमान किती वेळा हललं पाहिजे याचा नेमका नियम जर घरातील माता भगिनींना माहीत नसेल तर माहितीच्या अभावामुळं, एका छोट्याशा दुर्लक्षामुळं किंवा चुकीच्या समजुतींमुळं बाळाच्या जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. अनेकदा पोटात बाळ शांत असेल तर आईला वाटतं की बाळ झोपलेलं असेल, पण श्रोते हो, गर्भाशयातील ही शांतता कधी कधी अत्यंत भयानक असू शकते. आपण प्रश्न क्रमांक 29 मध्ये विचारलं होतं की बाळानं 12 तासात किमान किती वेळा हालचाल करावी. याचं अचूक उत्तर आहे किमान 10 वेळा. बाळाची हालचाल कमी का होते आणि हा 10 वेळा हालचालीचा नियम नक्की काय आहे हे आज आपण विज्ञानाच्या आधारे अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. श्रोते हो, शास्त्रोक्त भाषेत सांगायचं झालं तर DFMC म्हणजेच डेली फिटल मूवमेंट काउंट, दैनंदिन बाळाच्या हालचालींची गणना, यावरून बाळाचं आरोग्य कसं आहे हे लगेच समजतं. जेव्हा गर्भातील बाळ सुरक्षितपणे हातपाय हलवत असतं किंवा लाथा मारत असतं तेव्हा त्याचा थेट अर्थ असा होतो की नाळेद्वारे बाळाला पुरेसा ऑक्सिजन आणि रक्ताचा पुरवठा योग्य रीतीने मिळत आहे. यासाठी एक साधा नियम नेहमी लक्षात ठेवा. सकाळी 9 ते रात्री 9 या 12 तासांच्या वेळेत बाळाने कमीत कमी 10 वेळा हालचाल केलीच पाहिजे. जर कधी कधी बाळ बऱ्याच वेळ हलत नसेल तर आईने डाव्या कुशीवर झोपून काहीतरी गोड खावं किंवा थोडं थंड पाणी प्यावं. यामुळं बाळाला त्वरित ऊर्जा मिळते आणि बाळ लगेच हालचाल करू लागतं. गरोदर मातेबरोबरच घरातील सर्वांनी या 3 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींवर काटेकोरपणे लक्ष ठेवलंच पाहिजे. पहिलं म्हणजे जेवणानंतरची काळजी. गरोदर मातेने रोज सकाळ दुपार संध्याकाळचे जेवण झाल्यावर किमान 1 तास डाव्या कुशीवर झोपावं आणि बाळाच्या हालचालींकडे पूर्ण लक्ष देऊन त्या मोजाव्यात. दुसरी गोष्ट म्हणजे धोक्याची लक्षणे ओळखा. जर 12 तासात 10 पेक्षा कमी हालचाली झाल्या किंवा सलग 2 तास बाळाने पोटात कोणतीच हालचाल केली नसेल तर ते अतिशय धोक्याचं लक्षण आहे. याचा अर्थ बाळाला आत श्वास घ्यायला किंवा त्याच्या रक्तपुरवठ्यात काहीतरी अडथळा येत आहे. तिसरी गोष्ट म्हणजे उद्याची वाट पाहू नका. अशा वेळी बाळ झोपलेले असेल असा स्वतःचाच अंदाज लावून किंवा सकाळ होण्याची वाट पाहण्याची भयंकर चूक अजिबात करू नका. कोणतीही घरगुती उपाय न करता तातडीनं रुग्णालयात धाव घ्या आणि डॉक्टरांकडून NST म्हणजेच नॉन स्ट्रेस टेस्ट किंवा सोनोग्राफी करून बाळाच्या हृदयाचे ठोके तपासून घ्या. श्रोते हो, तुमच्या गावातील आशाताई अशा उच्च जोखीमेच्या गरोदर मातांवर विशेष लक्ष ठेवत असतात. माता आणि बाल संरक्षण कार्ड म्हणजेच MCP कार्डमध्ये दिलेला किक चार्ट कसा भरायचा हे आशाताई तुम्हाला आवर्जून शिकवत असतात. श्रोते हो, हा जीव वाचवणारा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक गरोदर मातेपर्यंत, तिच्या पतीपर्यंत आणि तिच्या कुटुंबापर्यंत नक्की शेअर करा. तुमचा एक शेअर गर्भातील बाळाला सुरक्षित आयुष्य देऊ शकतो. पुढील प्रश्न क्रमांक 30चे सर्वात पहिला अचूक उत्तर देऊन विजेता व्हायचं असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. कमेंटमध्ये तुमचं नाव आणि जिल्हा लिहायला विसरू नका. सुरक्षित रहा, निरोगी रहा. धन्यवाद.